आजचा दिवस दत्त जयंतीचा दिवस आणि आज आपण सर्व आता इथे आलोत या पावन भूमीमध्ये स्वामीजींच्या सानिध्यामध्ये दत्त जयंती आपण साजरी करतोय। खूप मोठी बाब आहे। आपल्या स्वामीजींच्या माध्यमातून जे काम देशभर आणि कदाचित देशाच्या पलीकडे देखील होतंय याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाला प्रचंड अभिमान आहे। रक्तदान यज्ञाच्या महायज्ञाच्या माध्यमातून लाखो लोकांनी रक्तदान केलेलं आहे याची आपल्याला कल्पना आहे। वसुंधरा पायी दिंडी जी होती त्याच्या माध्यमातून आपल्या पर्यावरणाच्या ऱ्हासाच्या विरोधात आपली जबाबदारी जी आहे त्याची जाणीव करून देण्याचं काम माऊलीने केलं आणि आपण सर्वांनी प्रचंड प्रतिसाद दिला। देहदानाच्या बाबतीतला विषय असेल किंवा आज या सायकल वाटपाच्या माध्यमातून आपली सामाजिक बांधिलकी ही लक्षात ठेवून जे पदोपदी काम केलं जातं त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। व्यसनमुक्तीच्या बाबतीत तर झालेलं जे काम आहे लाखो व्यक्ती नाही तर लाखो कुटुंबांना वाचवण्याचं काम झालेलं आहे। स्वामीजींचं जे कार्य ते कार्य जवळून अनुभवता त्या ठिकाणी मला आलं। आध्यात्मिक धार्मिक त्या ठिकाणी कार्याबरोबर एक सामाजिक उपक्रम वेगवेगळे त्या ठिकाणी राबवून आपली सामाजिक जाणीव त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना या भक्तगणाला त्याची जाणीव करून दिली जाते। हा आश्रम आणि संस्थान हे केवळ आता अध्यात्माकडनं राहता सर्व स्तरावरच्या सामाजिक कार्यामध्ये सुद्धा या देशामध्ये अव्वल असं संस्थान झालेलंच मला या ठिकाणी आवर्जून उल्लेख करा वाटत आहे। मी स्वामीजींना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्यांना धन्यवाद देतो की केवळ अध्यात्म न ठेवता सर्व स्तरातल्या सर्व नागरिकांसाठी सामाजिक असेल, आरोग्याचा विषय असेल, गरजवंतांना त्या ठिकाणी दिलेला मदतीचा हात असेल, या माध्यमातून तुम्ही अनेक वर्षापासून या संस्थांच्या माध्यमातून खरा आधार देण्याचं काम हे तुमचं मागच्या अनेक वर्षापासूनचं कार्य चालू आहे। महाराजांनी घर वापसीचं काम केलं, दवाखान्याचं काम केलं, एज्युकेशनचं काम केलं, रक्तदानचं काम केलं आणि सनातन धर्माचं महत्त्व देशाचा बाहेर जाणून त्याने पटवून दिलं। त्याबद्दल मी त्यांचा कोटी कोटी अभिनंदन करतो।